वांगचुक यांच्या समर्थनात ठाकरे सेना रस्त्यावर उतरले। ठाकरे सेनेचं आज शिवाजी पार्कवर आंदोलन होणार आहे। नीट पेपर फुटी, परीक्षा घोटाळ्यांवर सरकारला जाब विचारलं जाणार आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा यावेळी केली जाणार आहे। त्यामुळे ठाकरे सेनेच्या माध्यमातून आज आंदोलन केलं जाणार आहे। आंदोलनात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे सेनेचं आज शिवाजी पार्कवर आंदोलन होणार आहे। महत्त्वाचे काही मुद्दे आहेत। नीट पेपर परीक्षेसंदर्भातला महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याव्यतिरिक्त परीक्षा घोटाळ्यांवर सरकारला जाब विचारलं जाणार आहे आणि याच संदर्भात आज ठाकरे सेनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलन केलं जाणार आहे। यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे। सरकारला कोंडीत पकडण्याचा आता ठाकरे सेनेच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे। कालच ठाकरेंच्या माध्यमातून रामरक्षा पठणाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आणि त्यानंतर आता ठाकरे सेनेच्या माध्यमातून शिवाजी पार्कवर हे आंदोलन होणार आहे। यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे। तुमसरमध्ये श्रीराम मंदिरात सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे श्रीराम भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागात रामरक्षा अभियान मोठ्या उत्साहात पार पडले। श्रीराम मंदिरात सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालीसा, श्रीराम स्तोत्र आणि महाआरतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। या कार्यक्रमाचे नेतृत्व माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे यांनी श्री रामचंद्राच्या नाव घेऊन या देशामध्ये अनेक लोक राजकारण करत आहेत। किमान त्यांच्यापासून जर प्रेरणा घेतली असती, त्यांच्या मर्यादा आठवणीत राहिल्या असत्या तर कदाचित त्या ठिकाणी चोरी झाली नसती। माझी मागणी आहे केंद्र सरकारला, या देशामध्ये एकदम सुंदर असा ट्रस्ट ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नाही, आपल्या महाराष्ट्रातला संत श्री शेगावचा ट्रस्ट आहे। शेगावच्या गजानन महाराज ट्रस्टला त्या अयोध्येच्या राम मंदिराच्या ट्रस्टची जबाबदारी सोपवावी, जेणेकरून भविष्यात तरी होणार नाही आणि भगवान श्रीरामाने ज्या मर्यादा जपलेल्या आहेत, ज्याला मर्यादा पुरुषोत्तम राम आम्ही म्हणतो, त्या मर्यादा जपण्यावर कोणाचा आक्षेप असणार नाही। आता एक गोळीबाराची धक्कादायक बातमी सोलापूरमधून। स्टील कंपनीच्या ड्रायव्हरवर गोळीबार करून दरोड्याचा प्रयत्न आला। सोलापूर हैदराबाद महामार्गावरील ही घटना। आतापर्यंतमध्ये 5 आरोपी जेरबंद झाले। आरोपींना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सोलापूर हैदराबाद या महामार्गावरील ही घटना। आतापर्यंत 5 आरोपी यामध्ये जेरबंद झालेले आहेत। स्टील कंपनीच्या ड्रायव्हरवर गोळीबार करून दरोड्याचा प्रयत्न करण्यात आलाय। 4 आरोपी मिळून आले। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात तपासात विचारपूस केली असता त्यांनी जे फिर्यादीस रोकड घेऊन जात आहेत ती रोकड लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवेनिशी ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती, हे निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात 24 तासात मुख्य 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून आम्ही इर्टिगा कार, 2 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत। तसेच सदर आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता दिनांक 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।